नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत 2 टियर पायनॅपल आईस केक। तुम्ही बघू शकता केकची फिनिशिंग आणि किती छान डिझाइन काढलेली आहे आपण, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 2 टियर पायनॅपल आईस केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 3 कप मैदा चाळून घेतला, त्यानंतर 2 कप दूध इथे आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे। 1 कप ऑइल, 1 कप दही, 2 कप पिठी साखर, 3 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप मिल्क पावडर, 1.5 टीस्पून बेकिंग सोडा, पायनॅपल क्रश, अर्धा कप साखर, पायनॅपल इसेन्स, रेड जेल फूड कलर, येलो जेल फूड कलर, एक पायनॅपल घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान पिकलेलं पायनॅपल घ्यायचं आपल्याला। 2 टियर पायनॅपल आईस केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 2 केक टीन लागणार आहे, एक 5 इंच आणि एक 7 इंचचा। हे बघा अशा प्रकारे 2 केक टीन अरेंज करून बघायचे। 2 टियर केक बनवण्यासाठी आपल्याला 2 ठिकाणी केक बेक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये पण स्टँड ठेवलं आणि त्याच्या खाली मीठ टाकलं। आता यावर आपण झाकण ठेवूया। इथे आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी कढई आणि पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर। आता आपण 2 टियर पायनॅपल आईस केक बनवण्यासाठी लागणारे स्पॉन्ज तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे एक मोठा बाउल घेतला, आता यामध्ये आपण ऑइल ऍड करून घेऊया। आता इथे ऑइल ऍड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला दही ऍड करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला ऑइल आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे दही चांगलं मिक्स करून घेतलं, आता आपण पिठी साखर ऍड करून घेऊया। इथे आपल्याला पिठी साखर पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा इथे पिठी साखर पण मिक्स झाली, आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। आता दूध पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे दूध मिक्स करून घेतलं, आता यामध्ये आपण पायनॅपल इसेन्स ऍड करून घेऊया। आता आपण पायनॅपल इसेन्स पण मिक्स करून घेऊया। आता इथे पायनॅपल इसेन्स पण मिक्स करून घेतलं, आता एक स्ट्रेनर घ्यायचा आहे आपल्याला, त्यावर मैदा टाकायचा, त्यानंतर मिल्क पावडर ऍड करून घ्यायचा आहे। आता आपण बेकिंग पावडर ऍड करून घेऊया, त्यानंतर बेकिंग सोडा ऍड करून घ्यायचा। आता हे सर्व साहित्य आपण चाळून घेऊया। चाळ्यामुळे छान हवा भरते बॅटर मध्ये। हे बघा इथे सर्व साहित्य चाळून घेतलं, आता विस्कच्या सहाय्याने आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। त्यासाठी हलक्या हाताने बॅटर फिरवायचं आहे आपल्याला। हे बघा इथे एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेतलं, तुम्ही बघू शकता गाठी वगैरे अजिबात पडलेलं नाही। आता आपण हे बॅटर दोन्ही केक टीन मध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आता इथे मोठा केक टीन घेतला, यामध्ये अर्ध बॅटर ऍड करून घेऊया। तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम रिबिन सारखी आहे। आता राहिलेले बॅटर छोट्या केक टीन मध्ये ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी केक टीन ऑइलने ग्रीस करून घेतले होते आणि त्याला बटर पेपर लावून घेतला होता आणि बटर पेपरच्या वरती पण ऑइल लावून घेतलं होतं, म्हणजे आपला केक सहज डिमोल्ड होतो। आता इथे कढईमध्ये आपण केक टीन ठेवूया। इथे केक टीन मध्ये बॅटर ऍड केल्याच्या नंतर आपल्याला केक टीन चांगले टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये असलेले एअर बबल्स निघून जातात। आता आपण कढईवर झाकण ठेवूया। इथे बॅटरचे दोन्ही केक टीन मी कढईमध्ये आणि पातेल्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवलेले आहे। इथे आपल्याला केक बेक करण्यासाठी 40 ते 45 मिनिटं लागणार आहे। इथे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। आता आपण चेक करूया आपला केक बेक झाला की नाही। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे केकला। आता इथे एक टूथपिक घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे सेंटरला इन्सर्ट करून बघायची। जर टूथपिक क्लीन आली तर समजून घ्यायचं आपला केक व्यवस्थित बेक झाला। आता इथे आपण दोन्ही केक टीन थंड करून घेणार आहोत, त्यानंतर केक डिमोल्ड करून घ्यायचा आपल्याला। आता इथे केक टीन थंड झालेला आहे, आता आपण हा केक डिमोल्ड करून घेऊया। त्यासाठी चाकूची साइन त्याची साइड लूज करून घ्यायची आपल्याला।
आता इथे केकचे साईड लूज करून झाले. आता यावर एक प्लेट ठेवायची उलटी. त्यानंतर केक टीन उलटा करून घ्यायचा आपल्याला. हे बघा, इथे आपला केक सहज डिमोल्ड झाला. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालं होतं, त्यामुळं केक टीनला आजूबाजूला कुठंच बॅटर चिकटलेलं नाही. आता केकवर असलेलं बटर पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा किती छान जाळीदार आपला केक तयार झाला. आता दुसरा केक पण याच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया. आता आपण पायनॅपल आईस केक साठी लागणार शुगर सिरप तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये 1.5 कप पाणी ठेवलं होतं बॉईल करायला. इथे पाण्याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली. त्यामध्ये आपण अर्धा कप साखर ऍड करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण 2 कप पायनॅपलचे छोटे छोटे कट केलेले पीस ऍड करून घेऊया. आता इथे आपण पायनॅपलचे पीस साखरेच्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले उकळून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान गोडवा पण येईल आणि पायनॅपलचे पीस सॉफ्ट पण होईल. इथे आपलं शुगर सिरप पण रेडी झाला आणि पायनॅपलचे पीस पण सॉफ्ट झालेले आहे. आता या शुगर सिरप मधून आपण पायनॅपलचे पीस साईडला काढून घेऊया. त्यासाठी चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं, म्हणजे पायनॅपलचे पीस पण साईडला होतात आणि आपलं शुगर सिरपला पण साईडला होतं. इथे आपल्याला शुगर सिरप थंड केल्याच्या नंतरच यूज करायचा आहे केक बनवताना. आता आपण एका बाउलमध्ये बर्फाचे तुकडे घेतलेले आहे. इथे आपल्याला व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे. आता यावर एक मोठा बाउल ठेवायचा. आता यामध्ये आपण व्हिप क्रीम ऍड करून घेऊया. इथे 1 लिटर व्हिप क्रीम घेणार आहे मी. इथे आपल्याला व्हिप क्रीम एकदम चिल्ड पाहिजे, त्यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे नसायला पाहिजे, तशाने व्हिप क्रीम व्यवस्थित बीट होत नाही. आता इथे स्टिप पीक येईपर्यंत आपल्याला व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे. आता इथे स्टिप पीक येईपर्यंत मी क्रीम बीट करून घेतलेली आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया. आता तुम्ही बघू शकता तिथे आपला केक थंड झाला. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी केक तयार झाला. आता याचे आपण 3 लेअर कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे 1 लेअर कट करून घेतली. आता जो छोटा केक आहे त्याच्या पण आपल्याला 3-3च लेअर कट करून घ्यायचे आहे. आता आपण पायनॅपल केकला आयसिंग करून घेऊया. त्यासाठी केक बोर्ड घेतलेला आहे, त्यावर थोडीशी व्हिप क्रीम लावून घेतली. त्याच्या खाली टर्न टेबल ठेवायचा आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे 1 लेअर सेट करून घ्यायची आपल्याला. आपल्याला यावर शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे. आता केकच्या लेअरवर शुगर सिरप टाकून झाला. आता यावर व्हिप क्रीमची लेअर देऊया. आता आपल्याला व्हिप क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. हे बघा, क्रीमची लेअर अप्लाय करून झाली. आता यावर आपण पायनॅपल क्रश ऍड करून घेऊया. आपल्याला पायनॅपल क्रश पण स्प्रेड करून घ्यायचा आहे. हे बघा, पायनॅपल क्रश पण स्प्रेड करून घेतला. आता यावर थोडेसे पायनॅपलचे पीस ऍड करून घेऊया. आता यावर आपण केकची दुसरी लेअर अप्लाय करून घेऊया. आता आपण केकच्या या लेअरवर पण सेम तीच स्टेप फॉलो करणार आहोत. आता यावर आपण शुगर सिरप अप्लाय करून घेणार आहोत. त्यानंतर व्हिप क्रीम, त्यानंतर पायनॅपल क्रश आणि पायनॅपलचे पीस ऍड करून घ्यायचे. असं करून करून आपल्याला सर्व लेअर अप्लाय करून घ्यायचे आहे केकच्या. आता इथे पायनॅपल केकच्या 3 लेअर मी सेट करून घेतले. आता यावर आपण छोटी लेअर अप्लाय करून घेणार आहोत. आता यावर पण सेम तीच स्टेप फॉलो करायची आहे. आता या लेअरवर पण आपल्याला शुगर सिरप अप्लाय करून घ्यायचा आहे. आता आपल्याला व्हिप क्रीम पण स्प्रेड करून घ्यायची आहे छोट्या लेअरवर. त्यानंतर पायनॅपल क्रश टाकून घ्यायचा आहे. आता आपण हा पायनॅपल क्रश पण अप्लाय करून घेऊया. आता इथे काही पायनॅपलचे पीस ऍड करून घ्यायचे आहे. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व लेअर सेट करून घ्यायचे आपल्याला. आता केकच्या सर्व लेअर सेट करून घेतल्या. आता साईडचा जो पोर्शन आहे आपण याला पण व्हिप क्रीम लावून घेऊया. आता इथे फर्स्ट क्रम कोटिंग पूर्ण झाली. आता आपण फ्रीज मध्ये केक ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी. आता इथे केक मी फ्रीज मधून काढला. आता इथे केकची फायनल फिनिशिंग करून घेऊया. त्यासाठी केकवर व्हिप क्रीम लावून घ्यायची आहे आपल्याला. आता
व्हिप क्रीम आपण स्प्रेड करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व साईडला व्हिप क्रीम लावून घ्यायची आहे। आता इथे केकची फायनल फिनिशिंग झाली। आता आपण यावर डिझाईन करून घेऊया। आता इथे केकच्या टॉपवर आपल्याला पायनॅपल क्रश ऍड करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पायनॅपल क्रश मिक्सरमध्ये फिरून घेतला आणि त्यामध्ये येलो जेल कलर मिक्स करून घेतला। आता आपण पायनॅपल क्रश स्प्रेड करून घेऊया। आता आपण पायनॅपल क्रशच्या थोड्या थोड्या लाईन ड्रॉ करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पायनॅपल क्रशच्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे केकवर आणि इथं थोडीसं मार्किंग करून घेतली। इथे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याला 2Dचं नोझल लावून घेतलं। इथे आपण दोन्ही मिक्स क्रीम भरणार आहोत। एका साईडला येलो कलरची क्रीम भरून घ्यायची आहे। इथे मी येलो जेल फूड कलर ऍड केला होता आणि मिक्स करून घेतला। त्यानंतर दुसऱ्या साईडला रेड कलरची क्रीम भरून घ्यायची आहे। इथे मी रेड जेल फूड कलर ऍड करून घेतला होता। इथे केकवर मार्किंग करण्याचं हेच कारण आहे की आपल्याला डिझाईन व्यवस्थित तयार करता येते, नाहीतर डिझाईन आपली वरच्या वर तशीच राहते आणि व्यवस्थित सेट होत नाही। हे बघा, 2 कलर मिक्स केल्यामुळे किती छान शेड आलेला आहे आपल्या डिझाईनला। हे बघा, आता खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 2 टियर पायनॅपल आईस केक तयार झालेला आहे। तुम्ही केकचं फायनल लुक बघू शकता। केकच्या टॉपवर मी अशा प्रकारे फुलाची डिझाईन काढून घेतली। त्यानंतर साईडला थोडेसे गोल्डन बॉल्स पण टाकले आणि त्यानंतर थोडेसे चेरीने डेकोरेट करून घेतलेला आहे मी केकला। इथे मी तुमच्यासोबत हा केक पण शेअर करू शकत नाही, कारण की हा मी माझ्या भावाच्या बर्थडेसाठी बनवलेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्तपैकी 2 टियर पायनॅपल आईस केक तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील।